अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात सांगलीमधील कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीने कायदेशीर लढा उभारण्यात आला आहे। अलमट्टी धरणाच्या उंचीच्या विरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयासह संबंधित खात्यांना 5000 पत्र वजा तक्रारी पाठवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे। कर्नाटक राज्य सरकारच्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढला कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचे केंद्रीय जलशक्ती आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले होते। त्यामुळे आता कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीने पत्र पाठवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे। जवळपास 1,500हून अधिक पत्र आणि तक्रारी या तयार झाल्या आहेत। समस्त सांगलीकरांनी आणि कृष्णा महापुराने बाधित होणाऱ्या नागरिकांनी पत्र पाठवण्याच्या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी केले आहे। हां सर, कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समिती निमंत्रक मी सर्जेराव पाटील। आज गेली 4 वर्ष झालं सातत्यानं कृष्णा महापूर समिती ही शासनात दरबारी आवाज उठवण्याचा प्रयत्न करते की अलमट्टीची उंची वाढवल्यानंतर होणारा त्रास हा भयानक आहे। सध्याचीच परिस्थिती 519-60लाच भयानक होत असताना 524 मीटर म्हणजे पुन्हा 5 मीटर वाढवण्याची उंचीचा हा जो निकष आहे तो फार चुकीचा आहे। लवादाने दिलेल्या निर्णयानुसार त्या उंची वाढवतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे, परंतु लवादाच्या त्यावेळच्या निर्णयाच्या वेळेला महाराष्ट्र शासन कुठंतरी कमी पडलं, त्यामुळं हा निर्णय झाला असावा। आणि ह्या वेळेला आता आम्ही ठरवलं आहे की शासन काय करत नसेल तर नागरिकांनी हा लढा उठवलेला आहे, रस्त्यावर याचं ठरवलेलं आहे। वास्तविक पाहता उंची वाढवायला द्यायला नाही पाहिजे, कारण उंची कमी करायला पाहिजे। सांगलीकडची परिस्थिती 2005, 2006, 2019, 2021 आणि परवाची 2024 सालची परिस्थिती जर बघितली तर अलमट्टीचा फुगवटा हा मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी वाढतच चाललेला आहे। शेती पाण्याखाली जायला लागले, घरं पाण्याखाली जायला लागलेले आहेत। त्यामुळं आता मंत्रालयामध्ये ज्या वेळेला खासदारांनी प्रश्न विचारला त्या प्रश्नाला उत्तर देताना जलशक्ती मंत्रालयाचे CP पाटील यांनी या ठिकाणी भूमिका मांडली की राज्यातून कुठलाही तक्रार या ठिकाणी आम्हाला आलेली नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी ठरवलेले की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात तक्रारी म्हणजे 5000 तक्रारी आम्ही या ठिकाणी दाखल करतोय। एक 2-3 दिवसात ह्या 5000 तक्रारी पूर्ण होतील। पूर्ण सातारा, सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्हासुद्धा या ठिकाणी अग्रेसर आहे आणि ह्या उंचीच्या विरोधात सर्व लढा आता नागरिक रस्त्यावर येण्याची बाकी आहे। मला वाटते प्रशासनाला आता कुठलाही पर्याय नसल्यामुळे नागरिकांनी हा घेतलेला लढा हा शेवटपर्यंत आम्ही लढू आणि ह्या ठिकाणी विजय मिळवू। मात्र अलमट्टीला कसल्याही परिस्थितीत उंची वाढवून देणार नाही हा एकच निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे। कृष्णा महापूर समितीचा